मंडळी, हॉटेलचं वायफाय, पाऊस आणि कॉलेजचे मित्र कधी दगा देतील काही सांगता येत नाही. हेच दाखवण्यासाठी आता मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले एनर्जेटिक हास्यवीर. काय हो, कुठे होता तितका वेळ? अगं न्हायला गेलो होतो. ऐका ना, कालपासून डोक्यात सुरू आहे ते आता फुटबॉलचं वर्ल्ड कप चालू ना, त्यात भारताची टीम का नसते हो? अगं आपले संस्कार, ओ, आपले संस्कार काय आहेत? पाय लागला की पाया पडायचं. एवढ्या मैदानात किती वेळ पाय लागणार मला सांग फुटबॉलमध्ये? मग फुटबॉल खेळणार की पाया पडणार सांग बघू मला. कधी विचारच नाही केला हो हा. तुम्हाला कसं सगळ्यातलं सगळं कळतं? वाचन वाचन. सुरू करायला पाहिजे मी पण. हो सुरू कर. ओनकार ओणकार. अरे अरे नमस्कार काका. या 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 या. अरे बापरे बापरे, तुम्ही ते हे ना साहिल आणि अधोष काच? नाही नाही गौरव आणि श्रमेश. हा ते नावाचं जरा सेम वाटले मला. कसे आहात काका तुम्ही? अरे बापरे, ऐकलंस का? पाया पडले. हो ना. हा? हे जनरेशन असलं तरीही संस्कार आहेत. नाहीतर आपला ओंक्या. अहो असं काय बोलता? तोही सणासुदीला पडतो पाया. हा हो पण नंतर पैसे मागतो. काय फायदा त्याचा? हवा आला काय रे ओंकार? अरे. पैसे मागतोस ना तू. अरे पाया पडले आमच्या ते पाया. ठीक आहे हो. बाबा मित्रांच्या आईवडिलांसमोर सगळे मित्र असेच वागतात. हो काका, हा ओमके जेव्हा आमच्या घरी येतो ना तेव्हा आमच्या आई वडिलांच्या देखील असाच पाया पडतो. काका आम्हाला ओंकारने सांगितलंय खरा स्वर्ग हा आई बाबांच्या पायातच असतो म्हणून. वा, वा, वा. अरे बस बस रे पुराण या या. अरे अरे नाही रे मोठे व्हा, मोठे बाळा. व्हा. बसा बसा इकडे बसा बघू. नाही, बस. बस. अरे बसा बसा मी सांगतोय ना बसा या. बस, बस हा बसा 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 बसा. वा 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 ओंकार, हा. चांगली शिकवण दिलीस हो मित्रांना. हो, हो. आणि चांगले मित्र आहेत ते. खूप संस्कारी आहेत, गुणी आहेत बिचारे. बापरे हे गुणी हा? त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. हा गौऱ्या आहे ना अजून दहीसर पोईसर करतोय. दैसर बोईसर म्हणजे? ड्रॉप लागलाय त्याला, नापास झालाय तो यावर्षी. अरे बापरे, एकदा नापास झालाय म्हणजे चेहऱ्याच्या मानाने बराच हुशार दिसतोय. आणि आहे ना हा 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 बाजूचा हा. रमेश रमेश हा. ह्याच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. हा. हा एवढी रॅगिंग करतो ना ज्युनियर्सची तुम्हाला माहित नाहीये. अरे रमेश, मी आता चांगलं बोललो ना तुझ्याबद्दल. रॅगिंग करतोस तू? काय काय करतो नाही, माहितीये? हा, काय करतो काय- माहितीये? काय- काय? हक्का नूडल्सचा बाउल घेतो आणि ज्युनियरचा सांगतो हे जे हक्का नूडल्स आहेत ना ते सगळे उंचीप्रमाणे लावून दाखवा. काय रे काय रे? अरे तुम्ही सिनियर्स आहात, ज्युनियर्सना सांभाळून घेतलं पाहिजे. नाही, घेतो. हा? घेतो त्यांना का? मार्गदर्शन करायचं, त्यांना टिप्स द्यायचे टिप्स. देतो ना टिप्स देतोच रमेश. हा. हो ज्युनियर्सना बोलवतो आणि सांगतो आम्हाला भेटा मी तुला ओपनर करतो. अरे मग चांगलं आहे की ओपनर करतो. हा. सेहवाग सारखी सेंचुरी मारायची. हा, हा? काका. अहो बाबा हा. क्रिकेटचा ओपनर नाही. मग? ज्युनियर्सना बोलवतो आणि बिअरच्या बाटल्या उघडायला लावतो दाताने. ओंकार. काय सांगतोय? काय हे? काय नाही काका काय आहे? तू बियर पितोस? नाही काका, ते जवसाचं पाणी पितो, गारगार लागतं ना म्हणून, बाकी काय नाही. आणि काका दारू पिणाऱ्याच्या सावलीत देखील आम्ही बसत नाही. वा छे छे. छे 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 कसले 8-8 बाटल्या पितात हे. याची कॉमेडी काय करू? कॉमेडी कॉमेडी करतोय. हे जे सासूतपणाचा आव आणलायत ना तर मी खरं सांगतोय तुमची लायकी काय आहे ती. हे? पृथ्वी प्रताप सारखा जो काय खोटा खोटा निरागसपणा आणलायत ना माझ्या आई बाबांसमोर राहू दे आता. चला असं निघूया. काय नाही बाबा, त्यांचा खरा स्वर्ग त्यांच्या पायात आहे. बाबा जरा पाय मागे घेता का? का रे बाळा? प्लीज बाबा प्लीज. अरे बापरे. चल हे बाळा, काय असं मारू करतोय? नकोस रे. चल, अरे, तो रमेश. संस्कारी आहे रे. बघितलंस का ईशा, संस्कार बघ त्याचे. हो 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 मोठे चांगले व्हा. संस्कार. चला रे ए, नका ऐका रे, हा. अभ्यास करा हा नीट. हो काका. हा, सगळं न्यूटन बिटन छान करा. कॉमर्सला आहे मी. हा, हा, नीट करा ते सगळं. नाही नाही व्यवस्थित. काका काका एक गोष्ट हा. तुम्हाला ओंकार बद्दल सांगायची आहे. ओंकार आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात हुशार मुलगा आहे अरे काका. आहेस तो बाळा. तो अभ्यासाला बसला की सगळे अभ्यास करतात. हो काका. चल ना हा, आता. फक्त जरा प्रियाच्या प्रकरणात आहे ना त्याला 2 विषयात केट्या लागल्या. अदरवाईज चला येतो चल. येतो. एक मिनिट. काय काका? प्रिया कोण? म्हण- केटी कधी लागली तुला? प्रिया कोण? अरे सॉरी. ओंक्या तुला प्रिया, केटी कधी लागली? प्रिया कोण ओंक्या आहे? प्रिया कोण आहे? ओंक्या प्रिया
तू लग्नाचा वगैरे विचार करतोय सोंक्या हा तू अहो, सांगायचं तरी मला ऐकलं ए का? सून बावळट येते. सून बिन राहू दे बाजूला. केटी लागली आहे त्याला. केटी कधी लागली? बाबा केटी कधी लागली? मागे हो. केटी कधी लागली? शांत, शांत. काका काका जाऊ दे, काका जाऊ दे, काका. काका. केटी कधी लागली? ते केटी एकच केटी एवढा काय मोठा प्रॉब्लेम नाही हा प्रॉब्लेम नाहीये. अरे 2 विषय किती रे? तू 2 विषयात 2 विषयात फफललायस रे तू. 2 विषयात फफललायस. जाऊ दे. यासाठी पाठवतो मी तुला कॉलेजमध्ये, यासाठी पाठवतो. अरे तुझं बाप तिकडे रक्ताचं हे करतो रे. पाणी हा पाणी करतो रे रक्ताचं. हा? नाही. केटी कशी लागली? नाही बाबा केटी बिटी काही म्हणजे लागली होती पण ती सुटली आता. काय सांगतो सुटली आता. रिचेकिंगला पेपर दिला होता तेव्हा सुटली आहे केटी. चला. नाही का मला सांगावं लागेल. काय? तुझ्या बाजूने मला सांगावं लागेल काका. ह्याला 100 पैकी 30 मार्क पडले काका, म्हणून ह्याला लगेच रिचेकिंगला पाठवला. तो नालायक एक्झामिनर ह्याचा हस्ताक्षर खराब म्हणून 10 मार्क अजून कमी केले. ओंक्या तुझं अक्षर खराब आहे ओंक्या तू माझा मुलगा आहेस, तुझं अक्षर खराब आहे ओंक्या. तुला लहानपणापासून सांगत आली आहे ना, सुंदर अक्षर हाच दागिना. कसं खराब झालं तुझं ए अक्षर? बिंडो, अक्षर खराब झालं. अरे त्याला केटी लागले त्याच्यावर बोल ना, अक्षरावर काय बोलतेस तू? ए! बाबा काका काका ए! बाबा प्लीज शांत बघा, व्हा. हे काय आहे? सुलोचनाचं प्रकरण काय आहे? सुलोचनाचं प्रकरण काय आहे? एक मिनिट, कोण सुलोचना? फंबल पडलंय. थांब जरा, माझं डोकं गेलंय. थांब जरा. प्रिया कोण आहे? बाबा. प्रियाचं प्रकरण काय? मला प्रिया पाहिजे. कोण आहे प्रिया? कोणी नाही आहे प्रिया. काका प्रिया कोण आहे? मला नाही माहिती. काका, शांत मला व्हा. कळलं पाहिजे. काका शांत व्हा. ए, मी सांगा ना प्रिया काका मी कोण? बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा ना. ए! प्रिया कोण आहे? काका मी सांगतो थांबा. कोण आहे प्रिया? काका, मी मला सांगतो, विचारा, काका. मला कशाला विचारताय? काका मी सांगतो. प्रिया आमच्या वर्गातली एक मुलगी आहे. ह्याला ती खूप आवडते, तिला अजिबात आवडत नाही. हा वर्षभर तिच्यावर प्रपोज मारतोय, ती नकार देते. आणि ते ऍडिशन डेला ऍडिशन नाही रे, ट्रॅडिशनल डेला. ऍडिशन म्हणजे तू जी न सांगता घेतो स्टेजवरती. सॉरी हा त्याच कॉलेज डेला काय झालं, ओंकारने प्रियाला 51 गुलाब दिले. हो. प्रिया म्हणाली मी काय पावती 51 रुपयाची जी मला फाडतोस आणि जेवायचं म्हणतोयस. तिने सगळ्या कॉलेज समोर जी काय त्याच्या कानशिलात लगावलीये, अख्खं कॉलेज बघत होतं आणि ती त्याला ओरडली मूर्खा नालायका. पण तरी आमचा ओंकार इतका स्ट्रॉंग आहे ना, जागेचा हल्ला नाही. हो का? आय एम रिअली प्राऊड ऑफ. माझं आहे बोलणं. थांब जरा आता. ओंकार तुझ्या कानशिलात लगावली? बाबा तुझ्या मुलीने कानफटात मारली ओंकार? बाबा नाही बाबा म्हणजे ओंकार, काका काका चौगुलांच्या घराण्यात तुझ्या कानफटात मारली एका मुलीने ओंकार. बाबा बाबा ऐका ना बाबा 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 असं अहो, असं काही नाही झालंय. ऐका तुम्ही थांबा. अरे नाही, अरे बाबा तुम्ही थांबा. त्रास होतोय. बाबा ऐका असं काहीच नाहीये. म्हणजे हो मला ती आवडायची आणि तिला मी नाही आवडायचो आणि ती ते झालं बाबा. म्हणजे होतं ना असं. म्हणजे बाबा मोठ्या काकांनी नाही सगळ्यांसमोर तुमच्या कानाखाली वारली होती, तुमच्यावर ओरडले होते सगळ्यांसमोर. होतं ना असं. अरे ते माझे मोठे भाऊ आहेत. माझा मोठा भाऊ आहे तो. दादा आहे माझा. होतं ना. दादाने माझं ढुंगण धुतलंय. प्रियाने धुतलाय तुझा. मग तिला काय हक्क तुझ्या कानफडात मारायचा? कानफडात. थांब रे काका इकडे. काका प्लीज शांत व्हा काका. प्लीज तुम्ही कानफडात तू मारली बाजूला हो, रे. ओंकार. काकाला त्रास होतो, तू बाजूला हो. काका प्लीज काका तुम्हाला त्रास होतोय काका, तुम्ही शांत व्हा. जसा तुम्हाला त्रास होतोय तसा याला पण त्रास झाला काका. होय. प्रियाच्या प्रेमात त्याला टेन्शन आलं आणि टेन्शन मध्ये नकळत तो सिगरेट ओढायला लागला काका. रमेश ओंक्या तू सिगरेट ओढतो? नाही बाबा. ओंक्या ए, आई आई आईला काय झालं? पाणी आईला पाणी. काका, आई थांब. ए, आईला आता पाणी. काय? तू सोड रे ओंकार. आई पाणी घ्या. काकी बरं वाटतंय? काकी बस. बरं वाटतंय का तुला? मूर्खा ओंक्या मारेन ना संगम. ते त्याच्या कानाखाली. इथे आईला त्रास होतो, मला घराच्या बाहेर काढतोस. मूर्खास तू. थांब. ओंक्या बरं वाटतंय का तुला? तू थांब. बरं वाटतंय का तुला? बरं वाटतंय काकी. ओंक्या तू सिगरेट पितोस? नाही नाही तू असं टपरीवर जाऊन तू असा Oh my God!
सिगरेट पितोस तू क्या असं टपरीवर तुला कशी ही ऑथेंटिक ऍक्शन माहिती एवढी ही ऑथेंटिक ऍक्शन तुला कशी माहिती म्हणजे तू सुद्धा टपरीवर जातेस तरीच तुझे ओठ काळे आहेत Yes. आज मला कळलं तुझं ओठ काळे आहे माझे ओठ जन्मतः काळे आहेत. मला तुझ्याशी बोलायचं नाही विषय काय सुरू आहे त्याच्याशी बोला ना मग. लाज वाटते मला तुझी लाज वाटते अरे तुझा बाबा आहे ना निर्व्यसनी आहे त्याला ना उदबत्तीच्या धुराचाही व्यसन नाहीये तो उदबत्तीचा धूर सुद्धा ओढत नाही तो ओढायचाच नसतो बाबा. कानशिलात लागू शिक्षण कर दिन ना मूर्खा नाही काय अरे मूर्ख शतमूर्ख आहेस तू कुठले शब्द आणतोयस तू आज? कुठले शब्द आणतोय मी आज नाही आणत आहे मी आणलंय खूप वर्षापासून कळलं का मूर्खा हा दूर ओढायचा नसतो नशीब त्यांना अजून माहिती नाही की दारू ढोसतोयस म्हणून हे कळलं तर त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या हा बाबा काका पाणी 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 घ्या पाणी घ्या पाणी पाणी द्या. नाही, नाही, पाणी इकडे मागे मागे पाणी काका 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 पाणी घ्या बाबा आय एम सॉरी काका, बाबा. पाणी प्लीज त्याला बाबा म्हणू नकोस कळलं का गप्पा बस रे. कप्या बस रे काका प्लीज या तुम्ही या. बाबा दारू ढोस तुम्ही बसा. दारू ढोस म्हातारा नाही बाबा जाऊ द्या नाही बाबा तुला लाज वाटली पाहिजे रे त्या म्हाताऱ्याला कळलं दारू ढोसतोस म्हणून ए, त्यांना म्हातारा म्हणू नकोस. अगं म्हातारा सोडतो दारू ढोसतो त्यावर बोल तुझा त्यावर काढ मला म्हातारा म्हणतोय तो. आहे मी म्हातारा काका मी म्हातारा आहे परवा मी 4 लाकडं स्मशानाच्या दिशेने जाताना मी बघितली आहे मी म्हातारा ते म्हातारा नाही. काका आता काका त्या काका दोघात नाही बोलायचं. असं बोलू नये. काका 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 प्लीज असं काका करू नये. काका काका प्लीज काका आम्हाला तुम्ही हवे आहात काका, काका काका. असं बोलू नका काका काका प्लीज शांत व्हा काका तुम्ही चुकताय काका त्याचा स्वतःवर कंट्रोल आहे काका गांजा पर्यंत गेला होता तिथून परत आलाय तो कपलास रमेश का परत आलास काकू का परत आलास माझा मुलगा आहेस ना तू हा? मी इथे ये माझा मुलगा आहेस ना तू गांजापर्यंत जाऊन परत आलास. ए बिंडॉक बिंडॉक काका काय बोलतेस ते ऐक स्वतः तू परत आला. अरे गांजापर्यंत जाऊन आलो चांगली गोष्ट आहे ओरडतेस का त्याच्यावर बिंडॉक बाबा शांत व्हा तुम्ही. काका प्लीज तुम्ही शांत बसा ना काका काका मी विनंती करतो तुम्ही प्लीज आम्ही शांत तुम्हाला विनंती करतो विनंती शांत बसा. बसा नाही, शांत बसा काका काय 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 करता तुम्ही एक काका मिनिट. नाही बाबा बाबा रे ओ बाबा आओ अगं आई सेंट्रलाइज्ड एसी आहे आपलं घर फॅन आहे का वरती अरे तुझं लाज वाटली पाहिजे लाज वाटली तुझं मूर्खा सेंट्रल एसी आपल्या घरामध्ये असले विरोध करतोस नाही तर काय अरे तुझ्यामुळे त्यांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार आला म्हणजे विचार कर तू किती घाण आहेस बरोबर घृणा आहेस तू घृणा अरे त्यांना तागा देऊ नकोस लांब हो हे ऋणात रागा तुझी डिक्शनरी बाबा बाबा ऐका ना बाबा 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 आय एम सो सॉरी बाबा 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 मी खरं सांगतोय मी 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 चुकून झालो माझ्याकडनं अरे तू लांब जा ना तू लांब जा रे कवऱ्या जाऊ तसं झालं आपल्या बाबा बाबा मुलाबरोबर. माझ्याकडनं चुकून झालं बाबा ते प्रियाच्या ते ओघात मी ते करून टाकलं बाबा आय एम सो सॉरी मला नाही मला खूप दुःख झालं बाबा तुम्हाला नाही बॉसने ऑफिसला गणपतीला सुट्टी दिली नव्हती तर तुम्ही पण अस्वस्थ झाला होता तुम्हाला पण राग आला होता डोळ्यात पाणी आलं होतं तुमच्या अरे फुकण्या गणपतीला सुट्टी नाही दिली म्हणून डोळ्यात पाणी आणणं वेगळं आणि पोरीसाठी बेवडा मारणं वेगळं कसला कंपॅरिझन करतोयस नाही रे नाहीये बाबा बाबा नाहीये ना बर फॅन कशाला अरे तुम्ही तुझ्यासारख्या मुलांमुळे बिचारा शी ओंकार यार काय बोलू तुझ्याबद्दल दे यार कुठे तो श्रावण बाळ आणि कुठे हा दुष्काळ फालतू यमक नका सोडू अरे असू दे आता जाता येते बाजूला तुला यमक दिसत आहेत इथे 2 जीव चालले ते दिसत नाही तुला ए काका खरं तर आम्ही तुम्हाला हे सांगणार नव्हतो आम्हाला वाटलं तुम्हाला माहिती आहे कारण 3 महिन्यापूर्वी तुम्ही प्रिन्सिपलला भेटून गेला होतात काका माफ करा आम्ही चुकून आता बोलून गेलो मी कधी भेटून गेलो होतो 3 महिन्यापूर्वी काका असं नका करू काका मी कधी आलो होतो प्रिन्सिपलने तुम्हाला नोटीस पाठवलेली 3 महिने झाले ओंकार कॉलेजला येत नाहीये तुम्ही येऊन गेलेलात खरं सांगा काका ओंकार समोर ये बाप म्हणून कुणाला नेलं होतंस कॉलेजमध्ये
बाप कोण आहे? कोणाला घेऊन गेला होतास? बाबा खरं खरं सांग. बाबा ऍक्च्युली आमच्या कॉलेज कॅन्टीनचा वेटर आहे सांबा, त्याला घेऊन गेलो. सांबा? शी. तुझा बाप सिनियर ऑफिसर आहे, त्याची रिप्लेसमेंट काय? सांबा. बसव टेकडीवर, कितने आदमी ते म्हणा, बसव मला वर. काका सांबा. काका चौगुल्याची रिप्लेसमेंट सांबा. दाढीवाला सांबा. नाही काका काका नाही काका, आता तुम्ही चुकताय काका, आता तुम्ही चुकताय. मी आता ओंकारची बाजू घेणार. पुढच्या वेळी त्याने चूक दुरुस्त केले. पुढच्या वेळी तो आईला घेऊन आला होता. एक मिनिट, मी कधी गेले कॉलेजला? काकी तो मी काय हो? काय ह्याला विचार, काय मला काय विचारतो? ह्याला विचार. काय रे? मी कधी आले कॉलेजला? मी ते कोणाला नेलं होतंस? कोणाला नेलं होतंस? कॉलेजची झेरॉक्स वाली आहे चंपा, तिला शी. काका काका जाऊ दे. शी. काका काका कांदे पोहे विकणारी नाक्यावर ती गोडबोले असताना तू चंपाला नेलं? म्हणजे नाही तसं नाही, मला म्हणायचंय ही तुझी लायकी आहे? हा? आणि त्या चंपाला आणि त्या दोघाला बापाला सांबाला उभं केल्यावर कॉलेजला पटलं हे तुझे आई वडील आहेत? नाही नाही काका, सांबाने सांगितलं कॉलेजला, प्रिन्सिपल समोर सांगितलं की माझ्या मुलाला काही बोलायचं नाही, तो माझा मुलगा नवसाचा आहे. हा कसला नवसाचा? यांच्या हलगर्जीपणामुळे झालाय हा. अगं काय भावल्यास का काय बोलतेस तू? लाज वाटली पाहिजे तुला ओंक्या, लाज वाटली अरे, पाहिजे. मला काय लाज वाटली पाहिजे? त्यांचा हलगर्जीपणा आहे, मला काय लाज वाटली पाहिजे? अरे, तू शांत हो. रमेश, तू काकीला सांभाळ. नका बोलूया. बस झालं. असं कसं झालं? मोकळं सोडा, आम्हाला मोकळं सोडा. नाही. बाबा 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 आय एम रिअली सॉरी. बाजूवर रे, तुझ्या वडिलांजवळ बस ना. बाबा का वागलास रे असं? नाही नाही बाबा, खरंच मी काय असं मी काय चूक केली होती रे आयुष्यात असं वागलास? हे पांघडलेस? बाबा जे मागितलंस ते दिलं रे. असं कसं बिघडलास रे सोन्या तू? बाबा 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 मी सुधारलोय आता, मी सुधारलोय आता. आपल्या तसं कधी बोलणं झालं होतं का? पण मी आता सुरू करतोय ना बोलायला. मला असं कधी तुमच्याशी कनेक्टच होता आलं नाही बाबा. पण आता मी खरंच सुधारलोय. हो काका. सॉरी काका ओंकार खरं सुधारला. रडू नको, चल चल. नाही काका, शप्पथ सांगतो ओंकार सुधारलाय. रडू नको. आणि कोमलने त्याला सावरले. हो काका. सिरियस. कोमल कोण? कोमल कोण आहे? नाही काका काका, आता भडकू नका. तुम्ही समजताय तशी नाहीये हा, हा. ती खूप चांगली डान्सर आहे काका. तिनेच आम्हाला काका काका तिनेच आम्हाला दुनियादारी शिकवले काका. नाही, नाही, काका. Oh my God! क्या बात आहे! क्या बात, क्या बात, क्या बात! Hilarious performance! किती हसवलं. श्वास घ्यायला फुरसत दिली नाहीत. वा वा वा, कहर. बघूया हास्यरसी कशी दाद देतात प्रसाददा. या कहर कहर अफलातून अफलातून फारच बहारदार प्रहसन होतं. फार मजा आली. हे खरं तर प्रहसन नाही, हा शोले आहे. म्हणजे फक्त त्यात सांबाचा उल्लेख आला म्हणून नाही, पण तुझ्याकडे बघताना मला जागोजागी बच्चनची आठवण होती. गौऱ्या, तुला फिल्टर पडायचा बच्चन म्हणतात ते करेक्ट आहे. बच्चनचा आणि त्या मॉसीचा तो फेमस सीन, ओ हो, क्षणोक्षणी मला त्या सीनची आठवण येत होती. काय फुलवलायत तुम्ही, काय फुलवलायत. क्या बात आहे ईशा, फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. ओमकार, श्रमेश, क्या बात आहे. गौऱ्या कमाल, लाज जवाब, वा वा वा, अफलातून, बहारदार. सई
कडक परफॉर्मन्स, कडक. म्हणजे समीरदा तुझं नामकरण करू का आम्ही आणि तुला अद्वितीय चौगुले वगैरे असं नाव देऊ का मी, असं वाटतंय मला म्हणावं असं. आणि गौरव, तुझं बेरिंग अफाट होतं, म्हणजे क्रेझी. पोट दुखायला लागलं गौऱ्या हसून हसून. ब्रिलियंट ब्रिलियंट. आय लव्ह यू गौऱ्या, गॉड ब्लेस यू. श्रमेश मस्त. मला असं वाटलं की तुम्हाला तिघांना खूप रिलेट होणारा, तुम्ही अनुभवलेला, आपण सगळ्यांनीच रादर अनुभवलेला असा हा प्रत्येक कुटुंबात घडणारा विषय होता. आणि मला असं वाटतं की दिस कॅन बी अ कॉन्व्हर्सेशन स्टार्टर ऑल्सो. आणि त्यासाठी या विषयाचं, हा विषय चूज केल्याबद्दल आणि सादर केल्याबद्दल मोठेंचंही कौतुक आणि ऋषीचंही खूप कौतुक. मस्त. ईशा कडक. वा 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 वा. पण खरोखरीच चंपा, कोमल आणि प्रियाला पण थँक्यू.